कायदा संरक्षणाकडूनच जर कायदा मोडला गेला तर सामान्य माणसाने कोणाकडे न्याय मागायचा, असा एक धक्कादायक प्रकार यवतमाळच्या आर्णी येथे घडला आहे। केवळ सर न म्हणाल्याच्या कारणावरून एका निर्दोष डिलिव्हरी बॉयला ठाणेदाराने मारहाण केली। हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून संपूर्ण घटनामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे। पाहूया हा धक्कादायक अहवाल। 23 फेब्रुवारीचा दिवस। आर्णी शहरातील एक डिलिव्हरी बॉय धीरज गेडाम रोजच्या प्रमाणे त्याच्या प्रतिष्ठानात बसून कुरिअर ग्राहकांना कॉल करत होता। एका कुरिअरवर केशव ठाकरे हे नाव होते। धीरजने व्हेरीफाय करण्यासाठी कॉल करून विचारले, केशव ठाकरे बोलताय का? हा साधा प्रश्न ठाणेदार केशव ठाकरे यांना चांगला झोंबला। तुला माहितीये का मी कोण आहे? ठाणेदार आहे मी, मला सर साहेब म्हणण्याची तुझी पद्धत नाही का? असे म्हणत त्यांनी फोनवरच धमकी देण्यास सुरुवात केली। साधा कॉल, साधा संवाद, पण अहंकार इतका की स्वतः ठाणेदार ठाकरे पोलीस कर्मचाऱ्यांसह थेट त्या प्रतिष्ठानात पोहोचले। तिथे जाऊन धीरज गेडामला अश्लील शिव्यांची लाखोडी वाहिली आणि कायद्याचा गैरवापर करत बेदम मारहाण केली। हा संपूर्ण प्रकार प्रतिष्ठानातील सीसीटीव्हीत कैद आहे। यवतमाळ जिल्ह्यात आधीच ठाणेदार ठाकरे वादग्रस्त होते। अंतरगाव येथील अवैध दारू विक्रेत्याच्या मृत्यू प्रकरणातही त्यांच्यावर संशयाची सुई आहे आणि आता हा नवीन प्रकार समोर आल्याने जनतेचा रोष अधिकच वाढत चालला आहे। सनराइज लॉजिस्टिकवर पार्सल कस्टमरपर्यंत डिलिव्हर करणे आहे। त्यामुळे माझं काम असं आहे की कस्टमर जे ऑर्डर करतात पार्सल त्यांचं जे नाव असतात ते त्यांच्या आम्हाला कन्फर्म करावं लागते। कधी कधी असं पण होतं की पार्सल ऑर्डर करणारा दुसरा व्यक्ती असतो आणि पार्सलचा ओनर दुसरा असतो। त्यामुळे कधी कधी आम्ही कस्टमरला जरी विचारलं तुमचं पार्सल आहे, ते आम्हाला कधी कधी असं म्हणतात की हे आमचं पार्सल नाही आहे, कारण की ते दुसऱ्याच्या नावाने ऑर्डर करतात। त्यामुळे आम्हाला पार्सल कधी कधी नाव विचारून कन्फर्म करावं लागते की जे पार्सलवर नाव आहे। तर अशाच प्रकारे माझ्यासोबत एक इन्सिडेंट घडलेला आहे का केशव ठाकरे नावाने पार्सल आलेलं होतं। तर नेहमीप्रमाणे आम्ही बस कस्टमरला कॉल करून कन्फर्म करत असतो की हे तुमच्या नावाचं पार्सल आहे। ते आमचं कामच आहे कन्फर्मेशन करणं। तर मी असंच कस्टमरला विचारल्यावर कस्टमरने मला म्हटलं आहे, म्हणजे अपशब्द बोललेले। तर मी माझं कामच कसं कन्फर्मेशन करणार आणि मी काही अपशब्द न बोलूनही तसं मला वाईट शब्द बोलण्यात आले आणि मारहाण पण करण्यात आली आणि काही चुकी न असताना। एक तर आमचं काम असं आहे की आम्हाला 10 रुपये पार्सलप्रमाणे पेमेंट मिळतं, असं काही फिक्स पेमेंट नसतं आणि आमच्यासोबत असं अन्याय झाल्यावर आम्ही तर पाऊल उचलणार, कारण की किती तारखेची घटना आहे? किती तारखेची घटना आहे? ही घटना आहे 23 तारीख रविवारी 23/2/2025। समोरचे व्यक्ती कोण होते? समोरचे व्यक्ती होते केशव भीमराव ठाकरे, आर्णी ठाणेदार। आणि पार्सलवर फक्त एवढंच नाव होतं, असं काही कंसामध्ये ब्रॅकेटमध्ये किंवा असं काही लिहून नव्हतं आर्णी ठाणेदार वगैरे वगैरे। तर आम्हाला जे नाव आहे ते नावानेच कन्फर्म करावं लागते पार्सल। तर आम्ही नाव विचारल्यामुळे आमच्यावर अपशब्द बोलण्यात आले, राग काढण्यात आला, मारहाण पण करण्यात आली आणि तेव्हा मारहाण पण केली आणि आमच्यावर कसं ठाणेदार इथं आले होते का? हो, इथं आले होते, सिव्हिल ड्रेसवर आले होते आणि माझ्यासोबत आमचा जेवढा स्टाफ आहे त्यांना पण धमकी दिली तर मग तुमच्या सगळ्यांना मी गायब करून टाकेल, माझ्या पावरला तुम्ही ओळखत नाही, मी काही पण करू शकतो, तुमच्या सगळ्यांना गायब करून टाकू शकतो, अशा प्रकारे आम्हाला धमकी पण दिली। किती जण आले होते? 2 जण आले होते। त्यांचा युनिफॉर्म तर सिव्हिलच होता आणि कसं आहे माहिती आहे का सर,
कोणी पण असलं तर त्यांच्या फील्डमध्ये त्यांची लोक ओळखतात. सगळे लोक तर ओळखणार नाही ना नावाने की हे आहे म्हणून, बरोबर. आणि सिव्हिल असल्यावर तर कोणीच नाही ओळखणार. आता कोणालाही जरी म्हटलं का हे अमुक टमुक कोण आहे, ज्यांना माहीत असते ते ओळखते, ज्यांना माहीत नसते ते फक्त माहीत नाही म्हणते. तसं तुम्ही याबाबत तक्रार करणार आहे का? हो, आम्ही याबद्दल तक्रार तर करणार आहे. आम्ही आमच्या ॲडव्होकेटला पण भेटलेलो आहोत. ॲडव्होकेटनी आम्हाला वेळ मागितलेला आहे केस स्टडी करायसाठी. काही दिवसांनी आमची केस फाईल होऊन जाणार. तुमची मागणी काय? आमची मागणी काहीच नाही आहे. आमची मागणी फक्त एवढं आहे का आमच्यासोबत जो अन्याय झालेला आहे त्यावर न्याय मिळाला पाहिजे. आणि आम्हाला किती जरी प्रयत्न केला की आता किंवा नाही आमच्याकडून चूक झाली किंवा काही कॉम्प्रोमाइज करतो म्हटलं तर ते आम्हाला मान्य नाही. कारण की आमची काही गलती नसताना तेव्हा पण आम्हाला म्हटलं असतं की ठीक आहे, जाऊ दे, जे झालं ते झालं. आम्ही पण मान्य केलं असतं, ठीक आहे बा आमची गलती. पण शिवीगाळ करणं, येऊन मारणं, आपल्या पोस्टचा गैरवापर करणं हे चुकीची पद्धत आहे. एका सामान्य नागरिकाने केवळ सर न म्हणाल्याने एवढा अमानुष त्रास सहन करावा लागला. कायद्याची रक्षा करणाऱ्या अधिकाऱ्याकडूनच जर असा अत्याचार होणार असेल तर न्याय कुठे शोधायचा? यवतमाळ जिल्ह्यातील हा प्रकार गाजत आहेत आणि आता जनतेने या प्रकरणाचा तीव्र निषेध सुद्धा व्यक्त केला आहे. सिटी न्यूज आपल्या या प्रकरणातील पुढील अपडेट देत राहील. पाहत रहा सिटी न्यूज.